नमस्कार, माझ्या हॅपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज लिंबूचं लोणचं झटपट होणारं आणि सोपं आणि सर्वांना उपवासाला पण चालेल असं मी हे लोणचं बनवणार आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ते आवडणारं असणार आहे। तर हे लिंबू आहे, तर मी झटपट असं लोणचं तुम्हाला तयार करायला शिकवते। हिवाळ्यामध्ये लिंबू मार्केटमध्ये स्वस्त असतात, पण हे मी बाजारातून आणलेले नाही। माझ्या भाडेकरूबाईने तिच्या शेतातले हे लिंबू दिलेले आहे आणि हे वजनी माप मला माहीत नाही लिंबूचं, कारण की जे मी आता लोणचं बनवणार आहे लिंबूचं, तर ते मिक्सरमधून जेवढं ते बारीक होईल त्या वाटीच्या प्रमाणात मी बाकीचे पदार्थ टाकणार। तर आता हे लिंबू मी स्वच्छ असे पाण्यातून धुवून घेते 2-3दा आणि छान अशा प्रकारे त्याला स्वच्छ करून घेते। लिंबू पाण्यातून 2-3दा धुवून काढल्यानंतर ते चाळणीमध्ये मी निथळायला ठेवलं। थोडं त्यामधलं पाणी गळालं, त्याच्यानंतर मी हे कॉटन कपड्यावर सुद्धा ते लिंबू मी ठेवले, त्याच्यातलं थोडंसं पाणी सोकलं गेलं पाहिजे। त्यानंतर मग तरी त्याच्यात थोडासा ओलावा असतोच, हा ओलावा आपल्या लोणच्यासाठी हानिकारक असतो, बुरशी वगैरे होऊ शकते। त्यामुळे मी एक लिंबू हा दुसऱ्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला, की ज्यामुळे आपलं लोणचं हे एकदम सक्सेस होईल आणि वर्षभर बुरशी न लागता टिकेल। सर्व लिंबू मी स्वच्छ कापडाने पुसून घेतले आहेत, अगदी कोरडे केलेले आहेत। आणि आता याच्यानंतर ह्या लिंबूला मी 4 भागामध्ये कापून घेणार आहे। 4 किंवा 8 भागामध्ये पण कापलं तरी चालते, कारण की आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचं आहे। पण हे कापताना एवढं लक्षात ठेवायचं की यामध्ये बिया असतात, ह्या एकही बी त्यामध्ये गेलेली नको, कारण की त्यामुळे आपलं लोणचं हे कडू होऊ शकतं। तर मी सावधानीने एक बी त्यामधून काढलेली आहे। अशा प्रकारे बघा, ह्या प्रत्येक लिंबूतून मी बिया काढत आहे। सर्व लिंबूच्या मी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, त्यामधल्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत। आणि आता हे मी मिक्सरमधून बारीक काढणार आहे। बारीक थोडंसं जाडसर ठेवायचं, ही आपली इच्छा असते, बारीक करायचं की थोडंसं जाडसर करायचं। मिक्सरमधून मी लिंबू वाटून घेतलेले आहेत आणि हे माझ्याकडचे 2 बाऊल आहेत, ते पूर्ण फुल भरलेले आहे, म्हणजे याचं प्रमाण 2 बाऊल झालेलं आहे। आणि ह्याच प्रमाणामध्ये आता गूळ घ्यायचा आहे। आता बघा, माझ्याकडे 2 जे आहे बाऊल त्याप्रमाणेच हा एक माझ्याकडे बाऊल आहे। तर हे मी गुळाचं प्रमाण 3 अशा प्रमाणात घेणार आहे, 3 वाट्या। ह्यानंतर मी एक स्वच्छ आणि कोरडी अशी कढई घेतलेली आहे आणि ती आता तापायला ठेवणार आहे। लक्षात ठेवा, कढई ही एकदम कोरडी, पाण्याचा अंश नसलेली घ्या। आणि आता ह्या गरम याच्यात मी ते 2 बाऊल भरून लिंबू जो वाटलेलं होतं माझं मिक्सरमधून ते टाकलेलं आहे। आणि ह्या चमच्याने मी आता मीठ घेणार आहे। मिठाचं प्रमाण मी हे 4 चमचे घेतले आहे, पोहे खायच्या चमच्याने घेतलेला आहे। आणि मीठ घेताना चमचा हा अगदी कोरडा होता। आणि आता बघा, गूळ 3 वाट्या भरून हा किसलेला गूळ आहे किंवा तुकडे केलेला गूळ आहे, तर तो असा 3 वाट्या घेतलेला आहे। आणि माझा हा गावरान गूळ आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता। मीठ टाकल्यानंतर तिखट मी 2 चमचे घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घ्या। त्यानंतर यामध्ये जे 3 वाट्या गूळ घेतला होता तो घेतलेला आहे आणि छान याला आता मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण शिजवताना गॅस हा स्लो ते मीडियम ठेवायचा। मिश्रण शिजवताना सतत हलवत राहायचं आणि खाली त्याला जळू द्यायचं नाही, कारण की जळू शकतं, गूळ असतो त्यामध्ये। तर हे सतत हलवत राहायचं। आणि तुम्हाला वाटलं तर ह्यामध्ये अद्रक पण ठेचून टाकतात कुणी, पण मी नाही टाकलं, मला असं सिंपलच आवडतं। आणि हे जवळपास मी आता 20 मिनिट तरी शिजू देणार आहे, स्लो आणि मीडियम अशा गॅसवर।
आणि बघा थोडेसे तुकडे दिसत आहे लिंबूचे, तर मी ते मुद्दाम ठेवलेले आहे. छान वाटतात लोणच्यामध्ये. तुमची इच्छा, तुम्ही अगदी फाईन पेस्ट पण करू शकता. पंधरा मिनिट हे शिजवल्यानंतर बघा याचा कलर कसा बदललेला आहे. आधी थोडा फिक्का होता, आता त्यामध्ये गूळ हा विरघळलेला आहे, त्यामुळे त्याचा कलर खूप आकर्षक आणि छान झालेला आहे. आता ह्या स्टेजला मी टाकते आहे 1 चमचा विलायची पावडर. तुमच्या चवीनुसार तुम्ही विलायची पावडर टाका. विलायची पावडरमुळे स्वाद छान येतो लोणच्याला, एक टेस्ट येते लोणच्याला, त्यामुळे मी विलायची पावडर पण टाकत आहे. आणि परत हे मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. याची कन्सिस्टन्सी खूप दाट पण ठेवायची नाही. आपलं लोणचं तयार झालं हे कशावरून ओळखायचं, तर बघा हे असं मी बोटावर घेतलं आहे, तर त्याचा तार तुटत आहे. एकच तार असा तुटलेला पाहिजे, तर आपलं हे लोणचं तयार होतं. आणि जर का मग खूप जास्त शिजवून ते घट्ट आलं, तर मग ते नंतर थंड झाल्यावर आणखी ते घट्ट होतं. तर अशा प्रकारे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड व्हायला ठेवते आहे. जवळपास 3 ते 3.5 तासानंतर लोणचं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि कलर पण आणखी मस्त आकर्षक झालेला आहे. बघा किती तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूपच छान, आणि तुम्ही करून बघा, चवीला पण खूप छान लागतं. झटपट होणार हे असं लोणचं आहे. लोणचं तर आपण केलेलं आहे, पण आता ते स्टोअर करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. ह्या भरण्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे, कोरड्या केलेल्या आहेत. कधी पण लोणचं भरताना ह्या भरण्या ज्या असतात, आणि शक्यतो काचेचीच भरणी वापरायची, प्लॅस्टिकची वापरू नका. वाटल्यास मोठी नसेल तर अशा 2 भरण्यांमध्ये पण ठेवा, पण काचेचीच वापरा. आणि बघा मी ही भरून ठेवलेली आहे स्वच्छ, कुठूनही मी हवा जाऊ देत नाही. झाकण हे कायमचं मी पॅक ठेवते. मग बनवताय ना ह्या हिवाळ्यामध्ये लिंबूचं लोणचं, उपवासाला चालणारं आणि सर्वांना आवडणारं, आपल्या ताटामध्ये खूप छान अशी चव आणणारं हे लोणचं आहे. असं हे लिंबूचं लोणचं माझ्या पद्धतीने आणि मी सांगितलेलं जी काळजी घ्यायची आहे त्या काळजीने तुम्ही पद्धतशीर जर बनवलं, तर हे लोणचं तुम्ही वर्षभर काय 5 वर्षसुद्धा फ्रीजच्या बाहेर टिकू शकतं. आणि जसं जसं हे मुरेल तसं तसं ते खूप छान लागतं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. भेटते मी पुढच्या व्हिडिओ.